शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघत असाल की हा शेतकऱ्याकडे एक सौर ऊर्जेचा प्लांट आहे आणि या शेतकऱ्यांनी व्यवस्थित अशी जाळी केलेली आहे। आता ही जाळी आहे जी दोरीची जाळी आहे, नायलॉन दोरी जाळी आहे। याच्या अगोदर आपण बघितलं तर कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं एका शेतकऱ्याने लोखंडी जाळी केली होती, परंतु ती थोडी चुकीच्या पद्धतीने केली होती आणि लोखंडी जाळीनं त्या शेतकऱ्याचा फायदा होण्याऐवजी त्याच्या सोलारचं नुकसानच होणार होतं। आता ही जाळी जास्त टिकाऊ जरी नसली तरी तुमच्याकडे जे माकडं किंवा वानरं असतील त्याच्यापासून किंवा लहान जे प्राणी असतात त्याच्यापासून तुमच्या सोलार प्लॅन्टचं नक्कीच संरक्षण होणार आहे आणि या जाळीसुद्धा खूप मोठा फरक पडत आहे। कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघत असाल की वानरामुळे किंवा छोट्या प्राण्यामुळे सुद्धा तुमच्या सोलार प्लॅन्टला खूप मोठा धोका झालेला आहे। त्यांनी याच्यावर उड्या मारून सोलार प्लेट फुटलेले आहेत आणि लवकर क्लेमसुद्धा होत नाही, परिणामी तुमचा पंप बंद राहतो। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कमी खर्चामध्ये स्वखर्चाने जाळी तयार करू शकता। आजचा व्हिडिओ एक सांगायचं होतं की सोलारच्या नावाखाली आजकाल फसवणूक जास्त होत आहे। मला याआधी सुद्धा 4-5 वेळा कॉल आले होते की सोलारच्या नावाखाली माझ्याकडनं पैसे घेतलेत। एका नागपूरच्या शेतकऱ्याने तर मला त्याच्याकडे लेटर पाठवलं होतं। त्याच्यावरती एका लेटरवरती त्यांची वर्क ऑर्डर निघालेली आणि तुमच्याकडे मटेरियल पाठवतो यासाठी तुमच्यासाठी ₹5,000 फीस लागणार आहे आणि हे ₹5,000 तुम्ही पे करा। सदरील शेतकऱ्यांनी ₹5,000 पे केले, त्यानंतर त्यांचा कॉल बंद झाला। अशा पद्धतीने आज सुद्धा एक पंढरपूरहून मला कॉल आला होता की त्या शेतकऱ्याकडे सांगितलं होतं की तुमच्या 3 HP सोलार पंप मंजूर झालेला आहे। त्यांच्याकडे सुद्धा त्यांची वर्क ऑर्डर पाठवली आणि 3 HP ऐवजी जर तुम्हाला 7.5 HP सोलार पंप पाहिजे असेल तर ₹7,000 आमची फीस आहे, तुम्ही ती पे करा। त्यांनी स्कॅनर सुद्धा पाठवलं। तर अशा भूलथापांना तुम्ही बळी न पडता तुम्हाला एक लक्षात घ्यायला पाहिजे की 3 HPचं 5 HP किंवा 7.5 HP काही केल्या होत नाहीये, कारण ज्या सरकारने गाईडलाईन ठरवले आहेत त्यानुसार तुमचं क्षेत्र असेल तरच मिळतं। अशा भूलथापांना तुम्ही बळी पडू नका। सोलारच्या नावाखाली भरपूर लोकांना फसवल्या जाते। याच्या अगोदर सुद्धा काही सेंटरवाल्यांनी फसवलं की तुमचे पैसे घेतले आणि भरलेच नाहीत, ती सुद्धा फसवणूक झाली। पण त्यापेक्षा मोठी फसवणूक अशा पद्धतीने होत आहे की तुम्हाला कॉल करतात, वर्क ऑर्डर पाठवतात, वर्क ऑर्डर तुमची पाठवल्यानंतर तुम्हाला सांगतं की मोठा पंप देतो, लवकर देतो, चांगल्या क्वालिटी देतो, तुम्ही आम्हाला पैसे पाठवा। आणि तुमच्याकडल्या कुसुम योजनेतले जे काही लोकांचे पैसे अजून जमा झाले आहेत, पैसे भरले होते, जे वापस यायचे होते, अशा लोकांना सुद्धा कॉल होते की तुमची जे पैसे वापस यायचे आहेत त्यासाठी गव्हर्नमेंटची ड्युटी आहे, इन्कम टॅक्स आहे, तुम्हाला भरावं लागेल। अशा वेगवेगळ्या नावाखाली सोलारच्या नावाखाली सध्या शेतकऱ्याची फसवणूक होत आहे। तर या भूलथापांना बळी न पडता तुम्ही अगोदर त्याची शहानिशा करायला पाहिजे आणि नंतरच कुठेही पैसे भरायला पाहिजे। परंतु तुमचे सोलारचे पैसे वापस येण्यासाठी किंवा तुमच्या शेतात एकदा सोलार बसण्यासाठी अगोदर जी काही तुम्ही फी भरली असेल त्या फीच्या व्यतिरिक्त कोणतीही फी लागत नाही। त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शेतकऱ्यांनी सावध राहायला पाहिजे। अशा सोलार संबंधीच्या माहितीसाठी तुम्ही जर आम्हाला महायोजना दूत यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर बघत असाल तर मला तुम्ही फॉलो करा। धन्यवाद।